सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त मुक्तागिरी न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट. सातारा जिल्ह्यातील पत्रकाराला झालेल्या मारहाणीतून जिल्ह्यातून तीव्र पडसाद उमटले असून गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी अशी सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. पाहूया सविस्तर बातमी. सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे पत्रकार मुराद पटेल यांच्यावर 11 एप्रिल रोजी रात्री उशिरा अज्ञात 6 ते 7 व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून संबंधित हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची सूचना केली आहे. मात्र अजूनही हल्लेखोरांना अटक झाली नाही. सकाळी याचे वृत्त वाऱ्यासारखे जिल्हाभर पसरले. सातारा जिल्हा पत्रकार संघ आणि खंडाळा तालुका पत्रकार संघ यांनी शिरवळ येथे धाव घेतली आणि मुराद पटेल यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसेच कुटुंबियांना धीर दिला. यानंतर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी संबंधित गुन्हेगारांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांच्याकडे केली आहे. आमच्या ते मुस्लिम कब्रस्तानच्या इथं अचानकपणे 2 दुचाकी स्वारांनी म्हणजे एकूण 6 जण होते त्या दुचाकीवरती. त्यांनी डायरेक्टली गाडी आडवी टाकली. त्यावेळेस मी ब्रेक दाबला आणि त्याच्या पाठीमागे जे दोन दुचाकीवरचे 4 जण होते त्यांनी उड्या मारून सापासप डायरेक्टली सत्तू, चाकू, दगड ह्यांनी डायरेक्ट वार करायला चालू केला. त्यामध्ये मग जखमी झालो. पण प्रतिकार करत असताना नशीब बलवंत दगड बसला नाही, पण हाताचं आणि पायाला गंभीर दुखापत झाली, पाठीला गंभीर दुखापत झाली आहे. अज्ञात होते. किती वार झाले त्यांना? साधारणपणे 30-35 वार हे, पण मेजर 14 ठिकाणी वार बसले ते. बाकीचे गाडीवरती वगैरे ते वार झेलले गेले ते, 2 व्हीलरवरती. आरोपींची नावं निष्पन्न झालेत का? नाही, ते कल्पना नाही मला. ते पोलीस यंत्रणेला माहीत. ते आमच्या इथले मदरशाचे पोरं आले आणि त्यांनी दगडफेक केली, त्यामुळे ते संबंधित अज्ञात आरोपी पळाले. ते शिरवळ इथले आमचे सहकारी पत्रकार मित्र मुराद पटेल यांच्यावर अज्ञात इस्मांनी काल रात्री प्राणघातक हल्ला केला आहे. आता आम्ही सगळे सातारा जिल्ह्यातले सातारा जिल्हा पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी आम्ही आता जोगळेकर हॉस्पिटलला आलो आहे. आम्ही पाहिली मुरादची कंडिशन. मुरादवर जो काही हल्ला झाला आहे तो त्याला मारण्याच्या म्हणजे मारून टाकण्याच्या बेतानच झालेला हल्ला दिसतो. एवढे प्रचंड वार त्याच्या मानेवर, पाठीवर, पाठीमागच्या सर्व भागांवर आहेत. हे पाहिल्या तर अशा पद्धतीनं ही फार मोठा हिंसाचार म्हणावा लागेल. आणि हा हिंसाचार भयानक आहे. विशेषतः गेली अनेक वर्षे सातारा जिल्हा पत्रकार संघ असेल किंवा मराठी पत्रकार परिषद असेल, महाराष्ट्रामधील पत्रकारांच्या वर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधामध्ये सातत्यानं आक्रमक आंदोलनं करत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये हा कायदा फक्त कायदा मंजूर होतो, त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे अशा पद्धतीनं गुन्हेगार निर्डावलेत आणि ते खूप सामाजिक हेतूनं काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले करताना दिसत आहेत. आणि हे हल्ले अद्यापही रोखले जाऊ शकत नाहीत. ही फार मोठी शोकांतिका आहे. मुरादवर हल्ला झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याशी चर्चा केल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला आहे. गुन्हेगारसुद्धा डिक्टेट होत आहेत. पोलीस यंत्रणा तडफेनं काम करते. मात्र हे हल्ले करण्याची मानसिकता समाजातल्या गुन्हेगारांची अद्यापही कमी झालेली नाही. हे फार मोठी भयानकता आहे असं म्हणावं लागेल. सातारा जिल्हा पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करते. माझ्या समवेत आमचे सगळे सहकार्यांनी, विशेषतः खंडाळा तालुका पत्रकार संघाचे सुद्धा सगळे सहकारी इथं उपस्थित आहे आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या घटनेचा निषेध केला आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना भविष्यकाळात जर सातत्यानं होत राहिल्या तर आम्ही खूप तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा या निमित्तानं आम्ही देतो. शिरवळ गावातील लोकमतचे जे पत्रकार आहेत त्यांच्यावरती काल जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने त्यांनी दिलेल्या फिर्यादी देऊन शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होऊन आम्ही वेगवेगळ्या टीम गुन्ह्याच्या अनुषंगाने रवाना केलेल्या आहेत.
वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे तपास चालू आहे.